तुमची तक्रार आहे. नागरिक जेव्हा येतात तुमच्याकडे कार्यालयामध्ये विचारतात, शहानिशा करायला येतात, फक्त माझं ऐकायला तर तुमचं मी ऐकेन नाही, तुमचं तर ऐकण्यासाठी आलो मी. हे गोरगरीब तुमच्याकडे विचारायला येतात, प्रश्न विचारायला येतात की बाबा हे बरोबर झाले का साहेब. शहानिशा करायला येणाऱ्या व्यक्तीला तुम्ही हकलपट्टी करतात. मी मागा असे शब्द बोलतात स्टाफच्या समोर. पहिले माझं 1 मिनिट ऐका, माझं 1 मिनिट ऐका. मी बोलतोय. माझी मला सांगत पण नव्हतं. माझं असंच म्हणणं होतं की मी त्यांना ते बोलले की मी घरात आलो, म्हणजे तुम्ही ऐकणार नाही. तुम्ही मला काय म्हणाला? मी आलो नाही ऐका, तुम्ही माझी पूर्ण स्टोरी मी काय चुकीचं बोललो ना तर मला सांग. ऐका मी जेव्हा ऐका 1 मिनिट ऐका नाही, तुम्ही ऐका पहिले. माझं 1च मिनिट ऐका, मग तुम्ही बोला. हे चुकीचं आहे. माझं तुम्ही 1च मिनिट ऐका. मी पण इकडचं स्थानिकच आहे. मला स्थानिक आहे पाहिजे. विषय नाही. मला स्थानिक मी स्थानिक आहे म्हणून तुम्ही झालं नाही, नाही. गोरगरिबांबरोबर असा विषय नाही. तुम्ही 1 मिनिट स्थानिकाचा विषय आहे का इकडे? तुमचा स्थानिकाचा विषय नाही. मग तुम्ही मला पण माहिती आहे हा माझ्याकडचाच माणूस आहे. स्थानिक आणि मी विषय आहे चुकीचं का काहीच बोललो इकडे? नाही. मागितली मी अहो मी माफी मागायचं काहीच नाही बोललो. नाही मागितली माझ्या वडिलांना तिकडे आहेत सर. तुम्ही या साहेबांचं चला ना, मी चांगलं चालणार उत्तर बघायला. पण पहिले पण उत्तर तुमच्याकडून पाहिजे. आम्ही सांगितलं तुमची आम्ही माफी मागतो. यांना माफी मागायला लागली आणि परत म्हणतात मी इकडचा स्थानिक आहे. म्हणजे स्थानिक आहे म्हणून दादागिरी करायची का गोरगरिबांची? तुम्हाला विषय असाच आहे यांचा. हे बघा, त्यांनी हा अर्ज दिलेला. या अर्जाची शहानिशा करायला पूर्ण परिवार बिचारा धावतोय. आज किती तारखेला तू अगोदर ना आता सांग. 13 तारखेला शुक्रवारी आला. तुमचे जे अधिकारी आहेत कोणते, पिंपळे साहेब आणि चौधरी साहेब, अपमान करून हकलण्यात आल्यांना. पूर्ण स्टाफच्या समोर माफी मागा. हे कुठला यांना अधिकार असे दिलेत का आपण? नाही आता हा विषय काय 163 आणि 156 काय करायचं? साहेब हा विषय राहू दे ना, पहिले हा विषय मला बघायचा. चौकशी शहानिशा पर्यंत बोलले साहेब. तुम्ही आत्ताच्या आत्ता चालतं पडा, बोलवा साहेब समोर बोलवा. साहेब कॅमेरे चालू असतील तर तुम्ही चेक करून घ्या. मी करतो ते. सर आपण आता पण बघू शकता. मी करतो व्यवस्थित. आता पण बघू शकता सर. सीसीटीव्ही एकच सीसीटीव्ही बघायचं. आणि या दोघांना बोलून ना साहेब, मला बघायचं उत्तर पाहिजे. जेवण चौधरी कोण आहे? मी चौधरी. करतो ते व्यवस्थित. हाताळतो मी व्यवस्थित विषय. नाही सर, मला action- हे सांगायला आहे action in तर the case- टेक्निकल काय Sir, अडचण? this case should be resolved and then you should take another case. The first thing is, what action are you going to take against that officer? नाही मी घेतो ना, मी चौकशी करतो त्याची. सर, आणि सर चौकशी आता पण तुम्ही करू शकता. डीव्हीआर आहे आपल्याकडे, रेकॉर्डिंग सगळी आहे आपल्याकडे. मी तेच म्हणतोय, मला टायमिंग पण मी हे लोक चौकशी सांगतील त्याची आपल्याला. व्यवस्थित टायमिंग पण हे लोक सांगतील आपल्याला. आपल्या समोरच आहे. अरे आणि सर, ऍक्शन इन द फॉर्म ऑफ सस्पेन्शन. दुसरी गोष्ट म्हणजे अधिकाऱ्यांना आपण भेटायला येतो तो स्थानिक आहे की परप्रांतीय मला नाही माहिती. तो स्वतः सांगतो मी स्थानिक नागरिक आहे, स्थानिक आहे मी इकडचा. म्हणजे काय? स्थानिक गुंडागर्दी करतो का सर इकडचा? पण सर अधिकारीला हा अधिकार आहे का लोकांना समोर उभा करून आपले अधिकारी बोलवून नंतर माफी मागवायची, हाकलायचं? अरे आपण आणि घरामध्ये आपण पण मी घेतो ना. त्याची सविस्तर चौकशी करून त्यांचे ऍक्शन घेतो. तो विषय माझ्यावर सर तुम्ही सोडून आता द्या. करू शकता सर. कार्यालय प्रमुख म्हणून 5 माझ्यावर तो मिनिटाचं विषय काम आहे. सोडून द्या. सर 5 मिनिटाचं काम आहे सर. यांचं त्यांची हे म्हणजे करा की खरोखर तुम्ही बोलले आज की वयस्कर senior वृद्ध माणूस citizen तुमच्या समोर बसतात. माझ्याकडे तक्रार घेऊन आले म्हणून मी इथे पोहोचलोय. असे किती केले असतील? मला आणि फोन दोन. करायचा ना तुम्ही. आणि त्यांच्या मी केलं ना ऑफिसमध्ये काल पण साहेब सीसीटीव्ही तुम्हाला कॅमेरा call. पण नाहीये सर. हं? त्यांच्या ऑफिसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा पण नाहीये, म्हणून ऑफिसमध्ये बोलून काय पण बोलायचं का? कोणी करायला सांगितलं का या फॅमिली बद्दल की असं यांच्या बरोबर वागा म्हणून? परत येता कामा नाही. ते पण विचार असं चौकशी कशाला करा. पूर्वग्रह कोण ठेवायला? असं आहे. म्हणून तर नाही पण ते अधिकारी आता म्हणत कशाला, म्हणजे यांच्या विरुद्ध असं त्यांना काय पूर्वग्रह कशाला कोण ठेवेल या फॅमिली बद्दल? असं करा. रिझन काय सर? रिझन तर घ्या त्यांच्याकडून. रिझन घ्या ना सर. मग अशी वागणूक का साहेब भेटली? वडिलोपांची जमीन गेले कोणाची ना साहेब, तेव्हा दुःख काय होतं त्यालाच माहिती. शहानिशा करणारच ना ते पुढे चुकतंय. आणि अधिकारी चुकू शकतात, का नाही चुकू शकत? यांचं म्हणणं आहे तुम्ही यांना हे केलं उलट. मी उलट नाही बोललो. मी ह्यांना हे पण बोललो की तुमची तक्रार असते ना, ती तक्रार निवारण करण्याचं काम आमचं आहे, आम्ही ते करणारच. पण तुम्ही खोटं नका बोलू. आणि माफी नाही आणि मागू. ऐका ना, मी माफी मला कधीच नाही सांगितलं.
मी तुम्हाला बोललो माफी मागा असं. तुमचे अधिकारी स्वतः तिकडे बोलले. माफी मागायला तुमचे सांगितलं अधिकारी का? स्वतः बोलले. माझं पण ऐका. म्हणलं बिनबा बोललो माफी मागू नका. नाही, बरं, नाही, ठीक आहे, असं- मी चौकशी करतो. आता ते म्हणतात ना नाही झालं म्हणून मी आणि करतो. आणि मी हे पण बोललो महेंद्रला की ह्यांचं पहिले बघून घे. हो, ते मी बोललो की नाही? बोललो. ते मान्य पण ह्यांना दोनदा विचारा माफी लगेच मागितली. महेंद्रला बोललो महेंद्र पहिले ह्यांचं बघ आणि मग बाकीचे आणि काम. साहेब अजून एक सांगतो, रिक्वेस्ट करतो, मी पण इकडचंच आहे. ठीक आहे साहेब, हा स्थानिक हा शब्द वापरू नका तुम्ही, आज कार्यरत आहे. हा? नाही बापा, मी तो विषय माझा तसा नव्हता. तुम्ही काहीतरी वेगळा कळेल तुम्हाला उद्या सकाळी. ह्याच्यावरनी पण आणि बोलले असं की गोरगरिबाला त्रास देऊ नका अजिबात. नाही नाही, मी करतो. आणि मी ही कुठली बोललो ना, भाषा? 4 तारीख नेमलेली आहे. महेंद्र चौधरी येतील. तुम्ही जागेवर थांबून तुमची वहिवाट वगैरे दाखवा. त्यानुसार रेकॉर्ड तपासून मेरिटनुसार निर्णय घेता कारण येईल. त्यांनी आम्हाला 60 दिवसाचा अवधी दिलाय, तर ते लेट होत आहे. आपण 4 तारखेलाच करू ना. ती अमाऊंट सर, इकडची अमाऊंट इकडे भरपूर झाली म्हणून. हरकत नाही. 4 तारखेला मी नोटीस इश्यू करतोय तुम्हाला, तर सर्वांसमोरच सांगितलं. सर हे साबित झालं की अधिकारी असे उद्धट बोलतायत आणि माफी मागवतात. नाही, मी यांची त्यांच्यावर पण काय यांची action पण काय? चौकशी करणार आणि त्यांची पण चौकशी करणार. त्यानुसार जो काही निर्णय आहे तो घेईल ना मी. तो सर्वांना कळवेल. काय ऍक्शन होऊ शकते सर? ऍक्शन अजून चौकशीच होणार आहे ना. चौकशी झाल्यावरच कळवेल ना मी. आता मी पालघरच्या उपाधीक्षक कार्यालयामध्ये आलोय आणि आमच्या सोबत आहेत इथे एक तक्रारदार. तर नक्की काय घडलंय ते आम्ही यांच्या बरोबर बोलून बघूया. मी संदीप विजय पाटील, शिगाव. मी शुक्रवारी 13 तारखेला जेव्हा ह्यांच्याकडे शहानिशा करण्यासाठी आलो, तेव्हा पिंपळे साहेब यांनी मला सांगितलं की तू चुकी झाली आहे, तर तू ह्यांची गौतम पिंपळे. गौतम पिंपळे आणि त्यांचे जे सर्वे केले होते त्यांचं नाव चौधरी सर आहेत, त्यांना बोलून मला त्यांच्यासमोर माफी मागायला लावली आणि आई वडिलांसमोर पण माझ्या माफी मागायला लावली. आणि दोनदा माफी मागितल्यानंतर आई वडील सुद्धा आमच्या मुलाचं चुकी झाली असेल तर माफ करा, आणि माफी मागितल्यानंतर सुद्धा ते बोलले की इकडून चालता हो, माझ्या ऑफिसमधून आताच्या आता चालता हो, अशी हे केली मला. म्हणून मी सरांकडे जाऊन एक लेखी तक्रार दिली. त्याच्या अनुषंगाने हे होत आहे. आपण पण माफी मागली म्हणजे कशाला? म्हणजे नाही, मुलगा चुकला. मुलगाला तो काय चुकी होती? काय चुकी होती मी मुली? सांगितलं मुलगा चुकला तुमचा. नाही, तुम्हाला असं आमचा वाटतं का मुलगा तुमचा चुकला तर चुकलाय आम्ही का? तुमच्याकडून मी माफी सांगतो सरांना शांतपणे हे कर तू, म्हणजे हा. सांग एकदम चिडून नको हे नको करू असं मी सांगितलं. आम्ही त्याला सांगतो. ते खूप चिडले होते म्हणजे. हा चिडले होते हा. तू तू- गरम झाले. तू काय समजतो चुकी काय सांगते होती? चुकी एवढंच की म्हणजे तू माझ्या अधिकारीला तू खोटं का सिद्ध करतो, खोटं का सिद्ध करतो, म्हणजे बरं. त्याला वाटतं हा, हा, चुकीचं आहे. चुकीचं आहे असं एकटाच त्याला. मुलगा आलेला आहे काय आणि त्यांनी आम्ही जरा त्यांचा बाजूला रिपोर्ट होतो. वगैरे काही चेक केलं नाही. तू माझ्या अधिकाऱ्याला चुकी का ठरवतोय असं बोलण्याचा अधिकार होता, आणि तू चालू पड, आताच्या आता इकडे थांबायचं नाही. तू काय समजतो स्वतःला असंच आणि आहे. मग याने गरम झाला, हे हा एकदम मग हे हे झाला ना, मग मग माफी त्याने मागितली. पेपर आमच्या यांच्या फेकले, वतीने आम्ही म्हणजे माफी खाली टाकले. एवढी अमाऊंट आमची आहे ना, तुम्ही असं का आमच्याशी बघतात? हा, हा. पेपर पण असे खाली टाकले तर मी सांगतो. असं. हा तर आपण बघितलं असे अधिकारी आहेत इकडे कलेक्टर कार्यालयाच्या बाजूला. हा भूमी अभिलेख आहे. यांचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत टीके साहेब, त्यांना आता आम्ही भेटून आलोय. आणि आमच्या सोबत हेस फाउंडेशनचे पालघर अध्यक्ष अमर सावंत पण आहेत. त्यांच्याशी जरा बोलू आणि विचारू काय सर आपण इथे यांची तक्रार होती का हेस फाउंडेशनला, काय इथे येऊन काय झालं? तक्रार अशीच होती की माझे अपमान झाला आमचा आणि हकलपट्टी करण्यात आली शासकीय कार्यालयातून. मला अतिशय वाईट आहे, कारण आज बरेच प्रोजेक्ट बोईसर पालघरमध्ये चालू आहेत पालघर जिल्ह्यामध्ये. ज्यांच्या वडलोपाची जमिनी आहेत त्या चुकीच्या ठिकाणी नको जाव्यात, त्यासाठी ह्यांनी एक अर्ज केला की बाबा आम्हाला हे पटलं नाहीये. अर्जाची शहानिशा करण्यासाठी हा व्यक्ती जर इकडे येतोय आणि अशा प्रकारे त्यांच्या पूर्ण फॅमिली, आज वयस्कर आई वडील आहेत, त्यांच्या अपशब्द वापरून हकलपट्टी करतात. तसं कळल्यानंतर आम्ही ताबडतोब आलो, त्यांच्या वरिष्ठ टीके साहेबांना भेटलो आणि टीके साहेबांना पूर्ण जी काय झालेली घटना आहे ती सांगितली. आणि ते पिंपळे करून आहेत, ते स्थानिक म्हणून स्वतःला समजतात इकडे, मी स्थानिक आहे, पण स्थानिक पहिले ते अधिकारी आहेत ते विसरले. त्यासाठी मी चौकशी करण्यासाठी मी आपण एक पत्र देणारच आहेत. आणि टीके साहेबांनी सांगितलं आपल्याला की जे पण असेल ती योग्य ती चौकशी करून कारवाई करूया. अधिकारी आहे म्हणजे मालक झालेत का? आता त्यांची गैरसमज आहे ती, त्यांची जागा आम्ही बरोबर बसू कुठे बसवायची ती. अधिकाऱ्यांनी जेव्हा तुम्हाला असं म्हणलं की तुम्ही माफी मागा आमच्या अधिकारी, तर त्यावेळी तिकडे कोण कोण होते? त्यावेळी सीसीटीव्ही पण होता आणि त्यांचा पूर्ण स्टाफ उभा राहून बघत होता. हा, थोडं म्हणजे त्यांनी तेव्हा आवाजात बोलायला सुरुवात केली ना तेव्हा गौतम सरांनी, तेव्हा 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 स्टाफ आला, जवळ आला आकाश म्हणजे मॅटर एवढं हा, वाढलं हा, होतं? हा. वाढलं होतं. वाढलं होतं. पूर्ण स्टाफ होता त्यांची, ते सर्व जाऊन आले. आणि त्यांचा सीसीटीव्ही पण पुन्हा चेक करावा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, ही आमची मागणी आहे. तर एका तक्रारदार कडून माफी मागवायची ही घटना इथे कलेक्टर ऑफिसला झाली आहे. कलेक्टर ऑफिसच्या बाजूला उपाधीक्षक कार्यालयामध्ये झालेली आहे. यांचे जे वरिष्ठ अधिकारी आहे टीके साहेब,
आता बघूया की ते चौकशी करून काय पुढची ऍक्शन घेत आहेत.